स्मृती दिनानिमित्त उपस्थित दिवा पाटील साहेबांच्या सोबत अनेक नात्यांनी आणि गुणानुबंधांनी जोडल्या गेल्या सर्व दिवा समर्थनाला मला आमचा लागतो. सुरुवातीलाच मी नवीन मुंबईकरांचा मनापासून धन्यवाद देतो की त्याने आमची लाज राखली. आज नवी मुंबईकर इथे नसते तर आमचा हा कार्यक्रम फ्लॉप भरण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलं होतं. तर सत्ताधाऱ्यांचा डाव टाकण्याचं काम नवी मुंबईकरांनी केलं. त्यांना मनापासून मी नमस्कार. खरं पाहता हे आमचं अपयश आहे. आम्ही नालायक. खरं पाहता हे आमचं अपयश आहे. आम्ही वेळेत नियोजन केलं असतं तर अद्याप मोठ्या संख्येनं आपल्याला सचिन लोक जमवता आले असते. पुढच्या कार्यक्रमाला पुढच्या मोर्चाला इथल्या सगळ्या शाळा बंद करून तिथले विद्यार्थी शिक्षक कर्मचारी शिक्षक सर्व मुलाबाळां सगळं आपण इथं उतरून दिवाचं नाव 100% कसं घ्यायचा प्रयत्न करूया. यासाठी मी तुम्हाला आवाहन करतो. दिवाचं एक वाक्य, युद्धामध्ये अनेक लढाया होत असतात परंतु युद्ध हे जिंके पण लढायचे असते. दिवा पाटील साहेब तुमचे आनंद घेऊन सांगतो, तुमच्या नावासाठी छेडलेलं युद्ध जिंकेपर्यंत लढू आणि अशा शपथ घेतो. आणि ह्या कामी जर कोणी आडवा सत्ताधारी असो की कोणी असो, स्वातंत्र्य सावरकरांचं एक वाक्य आहे, त्यात तुमच्यासह नयात तुमच्याशिवाय आडव्या लाख म्हणून पुढे जाऊन त्या इंटरनॅशनल रिपोर्टला दिवा पाटील साहेबांचं नाव लागलंच पाहिजे अशी प्रतिज्ञा करतो. आणि मनापासून सांगतो की आगरी कोळी कराडी समाज आता पेटून उठलेला काही आग मी जाणतो. प्रेमाला जवळ आला तर मला उभी मिळेल, पण अंगावर धरून खाक व्हा ते साताऱ्यांना सांगावं असं वाटतं. मला आश्चर्य वाटतं आजच्या ह्या कार्यक्रमात अशा झाला पण तिथे स्थानिक आमदार खासदार यायला पाहिजे. आपल्यामध्ये अशा प्रकारची फूट पाडणं अतिशय दुर्दैवी चुकीची गोष्ट आहे. दादा तुम्हाला एक विनंती आहे की या कमिटीच्या अध्यक्षा पुढच्या वेळी लवकरात मोर्चा काढा. शासनाला किती वेळा पायगाड्या घालायच्या, किती वेळा पाया पाडायचं, किती वेळा निवेदन द्यायचे. आता बस झालं. आता पुन्हा एकदा आरपारचं आंदोलन छेडूया. तुम्ही यांचा बाप पण आम्हाला नाव देणार तर दिवा पाटील साहेब आमचे दैवत आहेत आणि ह्या दैवताच्या नावाला मी जर हात घातला तर त्यांचे हात मुळापासून गुण टाकण्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी शपथ घेतो. मी पुन्हा एकदा विशेषतः हे नाव असं झालं पण कसं आलं ते तुम्हाला माहिती मुद्दाम सांगू इच्छितो. 2008 साली ज्यावेळी दापोली गावामध्ये मीटिंग झाली, पुनर्वसनासाठी एअरपोर्टची मीटिंग झाली, त्यावेळी माझे मित्र विजय शिरोडकरांनी हे नाव दिवा पाटील साहेबांचं लागलं पाहिजे, असं एअरपोर्टला लागलं पाहिजे असं नाव दिलं आणि त्याला लाखो वगैरे काढण्याचा त्याला प्रचार आला. आणि त्यापासूनच ही सुरुवात झाली. आणि पेटवलेली मशाल त्याचं उग्ररूप धारण करूया आणि माझ्या कार्यकर्त्यांना विशेषतः माझ्या आगरी बांधवांना कोणतरी आगरी माणसाबद्दल बाळामाने सांगितलं तर मी वेगळं सांगतो. आगरी म्हणजे काय? मिठावर काम करणारे नुसतं आगरी नाही आहे. आगरी कोळी काढे असा नाहीये. शिवछत्रपतींच्या काळामध्ये फ्रंट लाईनला आघाडीवर राहणारे व्यक्ती जमात बेडो समाज निडर आणि बेडो समाजची जमात छत्रपतींच्या काळामध्ये होती. तर अग्रभागी शब्दाचा अपाबरोबर शिवून आगरी नावा शब्दाचा तर तो आगरी असल्याचा मला अभिमान आहे. म्हणजे आपण सगळ्या आगरी आपण एक होऊया. आगरी कोळी कराडे आपण एक होऊया. आगऱ्यांची कराड्यांची कोळ्यांची ओजन समाजाची वज्रमूठ एक होऊन दिवा पाटील साहेबांचं नाव 100% विमानतळ लागण्याचा प्रयत्न करूया. आणि इथं मी थोडे बोलून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.